मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालाय। पोलिसांच्या 2 गाड्यांमध्येच धडक झाली आणि अपघात झाला। पोलिसांच्या गाड्यांसमोरील वाहनानं अचानक ब्रेक मारला आणि त्यामुळे हा अपघात झाला। मोठ्या गुन्ह्यातील आरोपीला घेऊन जात असताना हा अपघात झाला। पोलिसांच्या 15 ते 20 गाड्यांचा ताफा पुण्याकडे निघालेला होता। हे दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या या गाड्यांचा अपघात झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा सगळा प्रकार घडला। एका मोठ्या गुन्हेगाराला हे सगळे पोलीस घेऊन चाललेले होते आणि त्या दरम्यानच हा अपघात झाला। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी प्रकाश अंकुशराव आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। हा अपघात जेव्हा झाला प्रकाश, त्यावेळेला नेमकं तिथं काय घडलेलं होतं? पोलिसांनी या सगळ्याबाबत काय खुलासा केला? रिद्धी, हा जो ताफा आहे हा मुंबईकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता। एक्सप्रेस हायवेचा भातन बोगदा जो आहे, जो मुंबईकडनं येताना पहिला बोगदा लागतो, त्या बोगद्याच्या आतमध्ये एका ट्रकने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागून येणारा जो हा पूर्ण ताफा होता, ताफ्यातील एक गाडी जी आहे त्या ट्रकवर आदळली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे। यामध्ये जवळजवळ 4 ते 5 पोलिसांच्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या गुन्ह्यातील आरोपी जो आहे त्याला म्हणजे मीरा रोड पोलिसांकडनं किंवा ठाणे पोलीस यांच्याकडून त्याला पुण्याला घेऊन जात होते। हा नेमका एवढा मोठा गुन्हेगार, मोठ्या गुन्ह्यातील गुन्हेगार कोण आहे याबाबतची मात्र पोलिसांनी गुप्तता पाळली आहे। त्याच्याबद्दल काही माहिती देत नाहीये, मात्र एक मोठा गुन्ह्यातील आरोपी होता हे कळतंय। तो सुखरूप आहे असंही सांगितलं जात आहे। मात्र हा जो अपघात झालेला आहे तो निसर्गत्या रस्ता जो आहे पाण्यामुळे जरा त्यामुळे झाला असावा, अचानक गाड्यांनी ब्रेक मारल्यामुळे असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र हा आरोपी कोण आहे याबाबत मात्र पोलिसांनी गुप्तता पाळलेली आहे। रिद्धी, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।